आपणा सर्वांचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता 9वी जी इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे आणि कवितेचं नाव आहे औक्षण. तर ही औक्षण ही कविता आपण या ठिकाणी या कवितेचा भावार्थ, या कवितेचं स्पष्टीकरण आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी औक्षण म्हणजे काय, तर औक्षण म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतो रक्षाबंधनाला असेल, दिवाळीला असेल, की बहीण असते ती भावाचं औक्षण करत असते, म्हणजे त्याला ओवाळत असते आपल्या भावाला. तर त्या ना एक ताटामध्ये निरंजन लावलेलं असतं आणि त्या दिव्याला किंवा त्या ठिकाणी आरती पण म्हणतात, आणि ती बहीण त्या भावाची आरती ओवाळून त्याचं शुभचिंतन करत असते. तर अशी ही औक्षण कविता इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे. इंदिरा संत यांचं पूर्ण नाव इंदिरा नारायण संत. जन्म म्हणजे त्यांचा कार्यकाल हा 1914 ते इसवी 2000 हा आहे. तर इंदिरा संत ह्या एक सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका आहेत. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दातून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य होय. त्यांचं मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असं विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. तर त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रस्तुत कवितेच्या रचयित्या इंदिरा संत यांचा हा अल्पसा परिचय झाला. तर प्रस्तुत औक्षण या कवितेमध्ये सीमेवरती लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केलं जाणारं हे औक्षण आहे. आणि हेच औक्षण करत असताना याच देशवासियांच्या मनात विविध भावना आलेल्या भावनांचं वर्णन प्रस्तुत कवितेमधून इंदिरा संत यांनी केलेलं आहे. म्हणजेच सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांना मनोमन ओवाळताना जी या देशाचे गोरगरीब जनता आहे, माणसं आहेत, या माणसांच्या मनामध्ये दाटलेल्या विविध भावनांचं दर्शन या कवितेमधून अतिशय हृदयस्पर्शी अशा शब्दांमध्ये व्यक्त केलेले आहे. सैनिकांच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा आणि प्रेम या कवितेमधून चित्रित करण्यात आलेलं आहे. तर ही झाली प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना. तर आपण या ठिकाणी कवितेचा अर्थ जाणून घेऊया. तत्पूर्वी कविता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. तर है ना, सैनिकांच्या शौर्यावर असणारी जी आपली असीम श्रद्धा आहे, आपलं जे असीम असं प्रेम आहे, या कवितेतून कवयित्रींनी व्यक्त केलेलं आहे. तर कवितेचा आपण या ठिकाणी भावार्थ समजून घेणार आहोत. बघा, सीमेवर शत्रूंशी लढायला चाललेले जे जवान आहेत, त्या जवानांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना, आता बघा, कृतज्ञता म्हणजे काय? कृतज्ञ म्हणजेच केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे. म्हणजे या आपल्या भारत मातेचं रक्षण करणारे हे जे जवान आहेत आणि ते भारत मातेचं रक्षण करतायत आणि आपल्या भारतवासियांचं रक्षण करतायत, म्हणून या जवानांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना जी दीनदुबळी जनता आहे, जे दीनदुबळे लोक आहेत, तर ते दीनदुबळे लोक त्या जवानांना उद्देशून म्हणतायत. काय म्हणतायत? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. म्हणजेच ही दीनदुबळी जनता या सीमेवर शत्रूशी लढायला जाणाऱ्या जवानांबद्दल उद्देशून म्हणतात की आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजेच पैसा, संपत्ती. तर ही दीनदुबळी जनता आहे. दीनदुबळी म्हणजेच गरीब जी जनता आहे. दीन म्हणजे गरीब, है ना. ही दीनदुबळी जी जनता आहे ते म्हणतात की आमच्याकडे धनदौलत नाही की आम्ही अशा मुठीच्या मुठी भरून तुझ्यावर अशी दौलत उधळावी, अशी स्थिती आमची नाही आहे. आणि आमची परिस्थिती जी आहे ती खूप गरीब आहे. बघा, नाही शिरेमध्ये रक्त, शिर म्हणजेच है ना, शिरेमध्ये म्हणजेच नसांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त नाही आहे, पुरेसं रक्त नाही आहे, है ना. हे सैनिका, तुझं आम्ही कौतुक कसं करावं तेच आम्हाला कळत नाही. आमच्या कष्टाचं बळ नाही आहे. बघा, काय करावे कळेना, म्हणजे आम्ही तुझं कसं कौतुक करावं ते आम्हालाच कळत नाही. नाही कष्टाचं सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजेच काय? बळ, शक्ती, ताकद. म्हणजे आमच्या कष्टामध्ये बळ नाही आहे, ताकद नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला काय करावं तेच कळत नाही आहे. बघा पुढच्या ओळींमध्ये, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. म्हणजे आमच्याकडं धन दौलत है ना, संपत्ती तर नाही आहेच, पण खरं तर आम्ही आमचा जीव जरी तुझ्यावरती कुर्बान केला, आमचा जीव जरी तुझ्यावरती ओवाळून टाकला, तरी आमचा है ना, आमचा जीव ह्या लहान पडेल. आमचा इवलासा हा जीव आहे. कारण तुझं जे शौर्य आहे, तुझ्या त्या शौर्यापुढं आम्ही जीव जरी आमचा ओवाळून टाकला तरी तो जीवसुद्धा लहान पडेल. बघा, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. बघा, शौर्य म्हणजेच पराक्रम आणि शौर्य गाथा म्हणजे है ना, तुझ्या पराक्रमाची कथा. कारण तुझा पराक्रमच असा आहे, तुझी कर्तबगारीच अशी आहे की आम्ही आमचा जीव जरी तुझ्यावरून ओवाळून टाकला, है ना,
जीव ओवाळणे म्हणजेच काय करणे, जीव कुर्बान करणे है ना. म्हणजे तो जीवसुद्धा आम्ही तुझ्यावरून ओवाळून टाकला तरी तो जीव लहान आहे. पुढं बघा, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. म्हणजेच है ना, प्रत्यक्ष युद्धामध्ये युद्ध होत असताना रणभूमीवरती तुझ्या डोक्यावर है ना अनेक अशी लढाऊ विमानं घोंगावत असतात है ना. तर ही घोंगावणारी विमानं, त्या विमानांमधून होणारा गोळ्यांचा वर्षाव, अनेक बॉम्ब फुटतात है ना, त्या ठिकाणी धुवाधार गोळीबार होतो, त्या ठिकाणी रणभूमीवरती धडाडणाऱ्या तोफा असतात आणि तुझ्या अवतीभोवती म्हणजे तुझ्या आजूबाजूला है ना धुराचे असे लोटच्या लोट उसळत असतात. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. कल्लोळ म्हणजे असे लोट, लोंढेच्या लोंढे त्या ठिकाणी रणभूमीवरती तुझ्या अवतीभोवती आजूबाजूला तुझ्या असतात. तरीसुद्धा है ना बघा, दडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. जिद्द म्हणजे काय, हिम्मत, धाडस. तरीसुद्धा म्हणजे रणांगणावरती, युद्धभूमीवरती अशी परिस्थिती असताना सुद्धा तरीसुद्धा तू काय करतोस, तुझं असणारं जे पाऊल आहे ती हिमतीने, धाडसाने तू पुढेच टाकतोस. म्हणजेच रणांगणावरती तू शत्रूशी झुंज देण्यासाठी, त्याच्याबरोबर तू लढण्यासाठी तू हिमतीनं, तू धैर्यानं, तू धाडसानं एक एक पाऊल तू त्या ठिकाणी पुढे टाकतोस आणि या रणधुमाळीमध्ये तू जिद्दीनं लढतोस. पुढची ओळ, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. म्हणजे तू या ठिकाणी रणभूमीवरती विजय मिळवण्यासाठी तू आपले प्राण पणाला लावतोस, जीवाची पर्वा न करता. आणि तुझी ही विजयाची जी दौड आहे ना, दौड म्हणजे काय करणे, आगेकूच करणे, म्हणजे पुढे पुढेच सरसावणे, शत्रूवर मात करत पुढं पुढंच जाणे है ना. तर तू शत्रूवर मिळवलेला हा जो विजय आहे, तुझी ही जी विजयाची दौड आहे ती आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहत असतो. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. म्हणजे डोळे भरून पाहणे म्हणजे काय है ना, आम्ही तुला प्रेमाने ते अनुभवतो, आम्ही ममत्वाने तुझं ते कौतुक बघत असतो. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आणि आम्ही हे दृश्य पाहत असताना आमच्या डोळ्यांनी, आमच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या ज्योती अशा उजळतात, आमच्या डोळ्यातून है ना आसवे गळतात आणि याच आमच्या आसवांच्या ज्योतीने आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. म्हणजे अशा अगणित है ना डोळ्यात तेवणाऱ्या, डोळ्यात पेटणाऱ्या ज्या ज्योती आहेत त्या तुझ्या पाठीशी आहेत. ते कशासाठी, तुझे रक्षण करण्यासाठी, तुझ्या मागून राखण. राखण म्हणजे रक्षण करणे है ना. दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. म्हणजेच या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही हे जे दीनदुबळे आहोत, म्हणजे आम्ही हे जे दुर्बल लोक आहोत, आम्ही जे गरीब लोक आहोत, तर हे आम्ही गरीब लोक काय करतो, तुला प्रेमाने ओवाळतोय, तुझं औक्षण करतोय आणि तुला अक्षय आयुष्याचं वरदान देतोय. बघा, तुला एकच औक्षण. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं है ना, कधीही कमी न होणारं असं आयुष्याचं वरदान आम्ही या ठिकाणी तुला देत आहोत. तर है ना, इंदिरा संत यांनी है ना सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानांच्या विषयी है ना
साऱ्या देशवासियांकडून केलं जाणारं हे औक्षण म्हणजे त्या जवानांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही दीनदुबळी जनता त्या जवानाला उद्देशून त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत या प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.